न सांगता पैसे पाठवले घरी. किती गेले तुम्ही आमच्यासाठी? हे असं पैसे म्हणजे ओझं वाटतो का? मी तुझी कोणीच नाहीये का? मला माहित नाही मी पैसे कधी परत करू शकेन. मागितलेत कोणी आणि पैसे परत द्यायचेही नाहीयेत. तुम्ही माझ्या एका कुटुंबाचा भाग आहात. मग मी माझ्या कुटुंबातल्या माणसांसाठी एवढंही नाही करू शकत का? आईची तब्येत बरी नाहीये, त्यांचं ऑपरेशन करायचंय. ऐकलं होतं मी तुला फोनवर बोलताना. बहीण म्हणतोस ना मला, मग मी माझ्या भावासाठी आणि माझ्या आईसाठी एवढं नाही करू शकत? आईची काळजी घे आणि ऑपरेशन व्यवस्थित होतंय की नाही याच्याकडे पण लक्ष दे. त्यांना सांभाळ आणि काहीही लागलं तरी बिनधास्त मला सांग, ठीक आहे? नक्की सांगेन. कामाला लागूयात आता. येस बॉस. मला जरा केदार बद्दल तुमच्याशी बोलायचंय. नाही, मला सुद्धा तुझ्याशी त्याबद्दल बोलायचं होतंच. फार सुंदर प्रेझेंटेशन दिलं म्हणे, असं ऐकलं मी. अरे खूप कमाल झालं काका प्रेझेंटेशन. होय ना? म्हणजे हे नवीन इन्व्हेस्टर्स होते, हां. पण त्यांनी आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं ठरवलं ते फक्त केदारमुळे. नाही पण चांगलं आहे काय, फार लवकर लवकर सगळं शिकतोय तो. आय नो. काय तुझ्यावरचा भार थोडा हलका करतोय तो. ऍक्च्युली त्याबद्दलच जरा बोलायचं होतं. म्हणलं तुमच्याशी बोलूया, मग आपण निर्णय घेऊया. काय त्याला काय प्रमोशन वगैरे द्यायचा विचार करतेस की काय? त्याच्याही पलीकडे हां? त्याला मी COO बनवायचं ठरवते. CEO, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर. येस. नाही नाही नाही, अगं खूप मोठी पोस्ट आहे ती, खूप मोठी जबाबदारी आहे का कौशिकी? तुम्हाला खरं सांगू तर इतके दिवस मला सुद्धा कळत नव्हतं की हा डिसिजन बरोबर आहे का नाही. पण आता मी जेव्हा केदारला बघते ना, मला असं वाटतं की तो ही पोझिशन डिझर्व करतो. आणि ऑफकोर्स तुम्हाला चालणार असेल तरच आपण हा निर्णय घेऊया. अगं, माझी काहीच हरकत नाही ग. पण पद्मिनी काकू आणि युवराज, हां, ते ही गोष्ट इतक्या सहजासहजी स्वीकारतील असं मला नाही वाटत. तशी मी ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली आहे. पण मला काय वाटतं, तुम्ही सुद्धा एकदा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा ना. कदाचित ते तुमचं ऐकतील. तेव्हा ते हे घड्या आणि यातले काटे हे वेळ बघण्यासाठी नाहीये, तर तुझं बोलणं ऐकू येण्यासाठी. म्हणजे ह्यात एक माईक आहे, त्यातून तुझं बोलणं कमांडर आणि कत्री ह्या दोघांनाही ऐकू जाईल. ते तुझ्यासोबत बारमध्ये असतील. आम्ही सुद्धा. हो, रेवाताईला प्रोटेक्ट करण्यासाठी. प्रोटेक्शनची खरी गरज तर त्या युवराजला आहे आणि आता त्याला कोणीही वाचू शकणार नाही. एक मिनिट. हा ताई. खडकरे, हॅलो तारिणी, कुठे आहेस तू? मी आश्रमातनं निघतच होते. पोचेन थोड्या वेळात घरी. आणि केदार कुठे? तो पण निघालाय. बाहेर भेटणार आहे मला. तुम्ही दोघंही लवकरात लवकर घरी या. मला जरा तुमच्याशी महत्त्वाच्या विषयी बोलायचं आहे. ठीक आहे, सांगते. कौशिकी ताईंचा फोन होता. आपल्याला लवकर घरी बोलवलंय, काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे त्यांना. ठीक आहे. बॉस तुम्ही निघू शकता, आम्ही मॅनेज करू. नक्की? ॲब्सल्यूट. ऑल द बेस्ट ऑफिसर. थँक्यू. रेवा असताना टेन्शन घ्यायचं काहीच कारण. मासा जाळ्यात अडकायलाच हवा. येस बॉस. जय जय. जय. आता मुलगी चालत आली आहे तरी तुला दिसली नाही. हा, मुद्दाम धक्का मारलास ना मला? चुकून लागला. चुकून लागला. लुक ॲट दॅट ऑडॅसिटी टू टॉक विथ मी लाईक दॅट. तुमच्यासारख्या चीप मुलांची ना मेंटॅलिटी माहिती आहे मला. म्हणजे आधी मुद्दामून धक्का मारायचा आणि मग म्हणायचं चुकून लागला अँड ऑल दॅट. ओ चिप कोणाला म्हणताय? हा, एक्सक्यूज मी, हॅलो, पार्डन. झालं एवढंच येतं? हा. यू आर चीप. येस, यू आर चीप. मी एवढी हॉट आहे ना की तू ना असं जळून ॲश होशील. ॲश. तू दिसतेस हॉट, एकदम ॲश आहे. हॅलो, एक्सक्यूज मी प्लीज. हाऊ आर यू टॉकिंग टू मी लाईक दिस? काय करतोयस तरी? छेड काढल्यासारखं वाटू दे ना. काय हॉट दिसतेस तू. सॉरी. युवराज खांडेकर. And you're welcome, miss.
जेनी डिसूजा. डिसूजा रिअली? आय गेट दॅट अ लॉट. म्हणजे माझा ऍक्सेंट ऐकून असं वाटतं लोकांना मराठीचा. बट माय मॉम इज मराठी अँड माय डॅड इज फ्रॉम गोवा. गोवा इंटरेस्टिंग. इंटरेस्टिंग. इट्स अमेझिंग. आमचे गोवा सुंदर असा. तुझ्यासारखंच का सुंदर गोवा? थँक्स. हे तू सिरियसली म्हणजे इथे एकटी आली आहेस? हो पण इथे टेबलच नाहीये त्यामुळे मी आता निघते. बाय. सी यू अराउंड. सुपर. एक्सक्यूज मी. ही एवढी सुपर प्लेस सोडून तू दुसरीकडे का आलीस मला कळत नाहीये. आय नो पण इथे टेबलच नाहीये सांग त्यामुळे मग कोणतं टेबल रिकामा करायचं सांग. म्हणजे करायला मी कोणतेही टेबल खरंच रिकामं करू शकतो पण हे यु नो व्हॉट मी पण एकटा चालू आहे तिथे. हे म्हणजे मी पण कंपनी शोधत होतो आणि मला नव्हतं माहिती एवढी चांगली कंपनी मला मिळेल, एवढी सुंदर कंपनी मला मिळेल. सो तू मला जॉईन होऊ शकतेस इफ यू डोंट माइंड. ओके इन्सिस्ट प्लीज थांब. बघ ना म्हणजे या इव्हिनिंगमध्ये जर तू मला जॉईन झालीस तर मला खूपच बरं वाटेल. आणि तुला खरी गोष्ट माहिती आहे का म्हणजे एक सुंदर मुलगी जर या बारमधून जात असेल टेबल नाही आहे या क्षुल्लक कारणावरनं तर मला खूप गिल्ट येईल आणि मला गिल्ट आलं की मी खूप दारू पितो आणि मला खूप दारू नाही प्यायची आहे. सो तू जर थांबलीस तर यु नो. राईट. अंडरस्टूड. बट आर यू शुअर? शुअर तर तुला पाहिल्यापासून झालंय मी. इट विल बी माय प्लेजर इफ यू जॉईन मी.